पौलाचे रोमकरास पत्र अध्याय 5 वचन 6 ते 8 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा. चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करेल. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनातून संत पौल आपल्याला देवाच्या प्रीतीविषयी अगदी उघडपणे आणि स्पष्टपणे सांगत आहे. तो म्हणत आहे, आपण दुर्बळ असतानाच, आपण म्हणजे या जगातली माणसं सगळी दुर्बळ असताना, अशक्त असताना, कमजोर असताना, सुवेळी म्हणजे योग्य वेळेला येशू ख्रिस्त अभक्तांसाठी म्हणजे पापी लोकांसाठी मरण पावला. हालेलुया, 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 हालेलुया. हे देवाचं आपल्यावरील प्रेम आहे. आपण पापी असताना, आपण दुबळे असताना, आता दुबळे म्हणजे कशाने दुबळे, कशाने कमजोर, आत्म्याने. माणसाचं जीवन खऱ्या अर्थाने अशक्त आणि दुबळा आहे जोपर्यंत तो एक पापी आत्मा आहे आणि जोपर्यंत त्याला पापांची क्षमा झालेली नाहीये. हालेलुया. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी म्हणजे पाप्यांसाठी मरण पावला. पुढे तो असं म्हणतोय, नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा. चांगल्या मनुष्यासाठी कदाचित कोणी मरण्याचं धाडस करेल. एखादा नीतिमान माणूस आहे, चांगला माणूस आहे, होऊ शकतं की कदाचित कोणी त्यांच्यासाठी मरण्याचं धाडस करेल. म्हणजे एका चांगल्या माणसाला वाचवायला कोणीतरी स्वतःचा जीव द्यायला तयार होईल. कदाचित, विरळा म्हणजे फार कदाचित असं होऊ शकतं, क्वचित घडू शकतं की एका चांगल्या माणसाला जीवनदान मिळावं, एक चांगला माणूस वाचावा म्हणून कोणीतरी आपला जीव देईल. सहसा घडत नाही, पण पौल म्हणतो कदाचित होईल. पण देव आपल्यावरील त्याच्या प्रेमाचं, प्रीतीचं प्रमाण, देवाचं आपल्यावर जे प्रेम आहे त्याचा पुरावा तो आपल्याला असा देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं तर चांगल्या माणसासाठी सुद्धा कोणी मरायला तयार होत नाही. चांगल्या माणसासाठी पण कोणी आपला जीव द्यायला तयार होत नाही, कारण प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. आणि जर चांगल्या माणसासाठी जर कोणी आपला जीव द्यायला तयार नाही तर वाईटासाठी कोण देईल सांगा बरे. चांगल्यासाठी क्वचित कोणी देईल. म्हणजे एखादा चांगला मुलगा आहे, कमावतो, चांगला आहे, आई वडिलांना बघतो आणि अचानक आजारी झाला आणि कळालं की त्याच्या दोन्ही किडण्या निकामी झालेल्या आहेत. आणि जेव्हा घरच्यांना ही बातमी कळते सगळे दुःखी होतात आणि मग डॉक्टर म्हणतात एकच मार्ग आहे, कोणीतरी याला किडनी दान करायला पाहिजे. जर याला कोणी किडनी दान केली तर हा वाचू शकतो. तेव्हा त्याची आई पहिली पुढे येणार. म्हणजे तो माणूस चांगला असेल आणि तिचं आपल्या मुलावर प्रेम असेल तर ती सांगणार, माझी किडनी काढून मुलाला द्या, मी मेले तर चालेल पण माझा मुलगा वाचला पाहिजे. पण तो दारुडा असेल आणि आईला जीवन नरकासारखं त्याने करून ठेवलं असेल तर आई सांगेल का सांगा. आपल्या केंद्रातली एक साक्ष मला आठवते. ज्या माणसाला
केंद्राच्या गेटवर बसून देवाने वाचवलं दारूच्या व्यसनातून. त्याला त्याची मावशी घेऊन आली होती, पण त्याला आतमध्ये यायचं नव्हतं. तो गेटवरच बसून राहिला होता आणि तिकडूनच परत गेला तिच्यासोबत, आतमध्ये आलाच नाही. पण त्याच्या मावशीचा विश्वास, ज्यामुळे देवाची दया त्याच्यावर झाली आणि तो दारूच्या व्यसनातून सुटला, मुक्त झाला. मग काही महिन्यांनी जेव्हा साक्ष देण्यासाठी त्याला आणलं, तेव्हा तो आला, त्याची मावशी आली आणि त्याची आई पण आली. आणि त्याची आई म्हणते, माझं जीवन एवढी वर्षे एवढं खराब झालेलं होतं या मुलामुळे की मला वाटत होतं हा मेला असता तर मी सुटले असते, हा मेला असता तर मी सुटले असते. कारण आम्ही कुठेच राहू शकत नव्हतो. आम्ही कुठे पण राहायला गेलो, हा त्या ठिकाणी इतकी भांडणं करायचा की सगळे घरमालक आम्हाला हकलून लावायचे. एका ठिकाणी 2 महिने, एका ठिकाणी 3 महिने, असं दर 2-3 महिन्याला आम्हाला बिस्तरा उचलून कुठेतरी पळावं लागायचं. कारण हा एवढा भयानक वागायचा, दारू पिऊन पिऊन पिऊन. त्याने माझं जीवन नरकासारखं केलं होतं. एवढी परिस्थिती भयानक होती की मला असं झालं होतं की हा मेला असता तर मी सुटले असते. म्हणून मी म्हटलं की अशा दारुड्याच्या जर किडनी फेल झाल्या तर आई पुढे नाही येणार. ती म्हणेल माझी सुटका होईल, हा जर मेला तर मी सुटेन. आणि अशा आईला आपण काही दोष पण लावू शकणार नाही, कारण तिने काय दुःख भोगलं ते तिचं तिलाच माहिती. आपण त्या दुःखातून गेलो नाही, आपण तिला काही दोष देऊ शकत नाही. पण स्थिती अशी आहे, चांगल्या माणसासाठी पण कोणी मरायला तयार होत नाही, तर वाईटासाठी कोण तयार होईल? वाईटासाठी कोण कशाला आपला जीव देईल? वाईटाच्या बाबतीत लोक समजतात की हा मेला तर चालेल, माझी सुटका होईल. खूप वर्षापूर्वी एक माणूस ब्रदरांना भेटण्यासाठी आलेला होता. तो हैराण झाला होता आपल्या एकुलते एका मुलाच्या त्रासामुळे. आणि हा माणूस ब्रदरांना म्हणतो, माझा मुलगा मला एवढा सतावतो, एवढा सतावतो, एवढा सतावतो की मी गुंडांना सुपारी दिली होती माझ्या मुलाला मारून टाकायला. बाप, जन्मदाता बाप म्हणतोय, मी माझ्या मुलाला मारण्यासाठी गुंडांना सुपारी पण देऊन चुकलो होतो, एवढा मी माझ्या मुलाला वैतागून गेलेलो आहे. चांगल्या माणसासाठी कदाचित कोणी मरण्याचं धाडस करेल, पण वाईटासाठी कोणी आपला जीव देत नाही. उलट वाईट माणसाच्या बाबतीत सगळ्यांना वाटतं, अगदी जन्मदात्या आई वडिलांना पण वाटतं की हा संपला तर बरं होईल, आमची त्याच्यातून सुटका होईल. म्हणून देवाचं प्रेम किती मोठं आहे हे संत पौल आपल्याला ह्याच्यातून दाखवत आहे. नीतिमान माणसासाठी मरणारा विरळा, चांगल्या माणसासाठी कदाचित कोणी मरण्याचं धाडस करेल, पण देव आपल्यावरील त्याच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इथे बसलेले सगळे जण आणि माझ्यापासून सुरुवात करून आपण सगळेच पापाच्या घाणीने भरलेलो होतो आणि कुणाचीच काही लायकी नव्हती की आपण अनंत जीवनात जाऊ शकतो. कुणाचीच लायकी नव्हती की देवाने आपल्यावर प्रेम करायला पाहिजे. कुणाचीच पात्रता नव्हती की देवाने आपली हाक ऐकायला पाहिजे. कुणाचीच पात्रता नाहीये की देवाने आपल्या प्रार्थनेला उत्तर द्यायला पाहिजे. कुणाचीच लायकी नाहीये की आपण मागावं आणि देवाने सांगावं हा मी देतोय तुला म्हणून. कुणाचीच लायकी नाहीये, कारण आपण सगळेच पापी होतो. हे देवाचं प्रेम की आपण पापी असताना आपल्याला वाचवण्यासाठी देव मानव बनला आणि तो या जगात आला. त्याने देवाचं हृदय माणसाला दाखवलं, आजारांना बरं केलं, पश्चाताप करणाऱ्याने त्याने पापांची क्षमा दिली आणि त्याने लोकांच्या जीवनातली दुःख काढून टाकून देवाचं हृदय कसं आहे, आपल्याबद्दल देवाला काय वाटतं, देवाच्या भावना काय आहे, देवाचं मन काय आहे हे त्याने जगाला दाखवलं. आणि सगळ्यात शेवटी संपूर्ण मानवतेच्या पापांची शिक्षा, पापांची घाण स्वतःवर घेऊन त्याने क्रुसावर प्राण दिला. आपल्या पापांची घाण येशूने घेतली. तो पवित्र आहे आणि आपण पापी आहोत.
पण आपल्या पापांची घाण सगळी येशूने स्वतःवर घेतली आणि आपल्याला सोडवलं. हे देवाचं सगळ्यात मोठं प्रेम आहे. आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. चांगल्या माणसासाठी कोणी आपला जीव द्यायला तयार होत नाही, तर वाईटासाठी कोण कशाला आपला जीव देईल. पण देवाने आपल्यावर एवढं प्रेम केलं की आपण वाईट, पापी, दुष्ट, अहंकारी आणि अस्वच्छ आणि अपवित्र आणि अमंगळ असताना सुद्धा देव आपल्याला वाचवण्यासाठी स्वर्गातून या पृथ्वीवर आला. त्याने आपली पापं घेतली. तो तडफडला, विव्हळला. येशूने आपल्यासाठी किती दुःख भोगलं सांगा, किती दुःख भोगलं. येशूच्या दुःखाची तुलना आपण दुसऱ्या कोणत्याही दुःखाबरोबर करू शकत नाही. कारण प्रत्येक माणूस जो आजारात आहे किंवा संकटात आहे किंवा दुःखात आहे, तो आपल्या पापाचं ओझं उचलतो. पण येशूने संपूर्ण मानवतेच्या पापांचं ओझं उचललं. संपूर्ण मानवतेच्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. तो पवित्र असून त्याने आपली पापं घेतली. किती भयानक शिक्षा त्याने भोगली, किती भयानक वेदना आणि त्रास त्याने सहन केला आणि आपल्यासाठी तडफडत त्याने क्रूसावरती प्राण दिला. हे देवाचं प्रेम आहे की आपण पापी असताना पण देवाला वाटत होतं, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी वाचली पाहिजे, यांना पापांची क्षमा झाली पाहिजे. हे सैतानाच्या गुलामगिरीत आहेत, त्याच्यातून ते बाहेर पडले पाहिजेत आणि ते माझ्या जवळ स्वर्गामध्ये आले पाहिजेत आणि कायमचे युगानयुग माझ्याजवळ राहिले पाहिजेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हल्ली तर आपले आईबाप पण 3 वर्षाच्या मुलाला शाळेत ह्यासाठी पाठवतात की तेवढा वेळ घरामध्ये कटकट कमी. बरोबर ना? काही आई वडील मुलांना ह्यासाठी पाठवतात की जरा 2 तास जीवाला विश्रांती मिळेल. शाळेमध्ये 2 तास ती कोण अंगणवाडीची बाई आहे ती सांभाळून घेईल त्याला, तोपर्यंत माझ्या जीवाला शांती मिळेल. 3 वर्षाचं मूल पण आईला सहन होईन असं होतं. तिला 2 तास का होईना तेवढी तरी विश्रांती पाहिजे, तेवढी तरी सुटका पाहिजे आपल्या मुलाकडून. आणि देव आपल्यासारखे घाणेरडे आणि पापी लोकांकडे बघतो आणि तो म्हणतो, मला तुम्ही हवे आहात. तुम्ही पापी आहात आणि तुम्ही त्या दुष्ट सैतानाचे गुलाम आहात, पण मला तुम्ही हवे आहात. पण आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीत देव आपल्याला घेऊ शकत नव्हता. कारण आपल्या पापामुळे आपण अशुद्ध, अपवित्र झालेलो होतो आणि या स्थितीत देव आपल्याला स्वर्गात घेऊ शकत नव्हता. म्हणून तर आपल्याला वाचवण्यासाठी देवाने एवढी मोठी योजना आखली की त्याचा पुत्र, आता देवाचा पुत्र म्हणजे देवापासून निघालेला प्रकाश, ज्याने मानव रूप धारण केलं आणि तो या जगात आला, म्हणजे तो स्वतः परमेश्वर मानव रूप घेऊन आला. त्याने आपली पापं घेतली आणि त्याने स्वतःचं पवित्र रक्त ओतलं. कारण शास्त्र म्हणतं की रक्त ओतल्यापासून पाप क्षमा होत नाही. देवाच्या पुत्राने स्वतःचं रक्त ओतलं अशासाठी की त्याच्या पवित्र रक्ताने आपल्या आत्म्यावरची सगळी घाण, अमंगळपणा, अपवित्रता धुतली जावी. आपण शुद्ध व्हावं, नीतिमान बनावं आणि आपण देवाच्या घरात जाण्यासाठी लायक बनावं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्यापैकी जेवढ्यांना पाप क्षमा झालेली आहे, प्रत्येकाने ही गोष्ट सदैव लक्षात ठेवली पाहिजे. मी नीतिमान आहे, पण माझं नीतिमत्व माझं नाहीये, प्रभूचं आहे. माझ्या आत्म्याला सफेद कपडे घालण्यात आलेले आहेत. डागाळलेले आणि पापी आणि अशुद्ध कपडे काढून टाकण्यात आलेले आहेत. पण माझ्या आत्म्याला जे शुभ्र कपडे आहेत ते माझे नाही आहेत, ते माझ्या प्रभूचे आहेत. त्याने त्याचे शुभ्र कपडे मला घातलेले आहेत. कारण मी तर जन्माचा पापी होतो, मी तर जन्माची पापी होते, माझी काही लायकी नव्हती. मला त्याचं नीतिमत्व मिळालं, मला त्याची पवित्रता प्राप्त झाली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. हे देवाचं फार मोठं प्रेम आहे.
आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपल्या चांगुलपणामुळे नाही, आपल्या भल्या कामांमुळे नाही. आपण काहीतरी देवाला खुश करणारे जीवन जगलो म्हणून आपल्याला अनंत जीवनात घेण्यासाठी ख्रिस्त क्रूसावर मेला असं नाही, तर आपण पापी असतानाच आपल्याला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताने क्रूसावरती मरण पत्करलं. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला हे देवाच्या प्रेमाकडे सतत बघता आलं पाहिजे. आणि आपण जीवनात कितीही आशीर्वादित लोक झालो, कितीही आशीर्वादित बनलो, आपलं जीवन किती आनंदाने भरून गेलं, तरी आपल्याला समजलं पाहिजे या सगळ्याचं मूळ कुठे आहे. मी पापी असताना ख्रिस्त माझ्यासाठी क्रूसावर मरण पावला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो जर क्रूसावर मेला नसता तर तुम्ही आणि मी आपण इकडे नसतो, कुणालाही पाप क्षमा नसती. आणि जर पाप क्षमा नाहीये तर देवाशी समेट नाहीये, आणि जर देवाशी समेट नाहीये तर जीवन नरकासारखं आहे, अंधाराने भरलेलं आहे. आज तुम्ही सांगू शकता मी प्रार्थना केली आणि प्रभूने माझी प्रार्थना ऐकली, मी मागितलं आणि देवाने मला दिलं. हे आपण आता बोलू शकतो, कारण येशूच्या रक्ताद्वारे पाप क्षमा मिळवून आपला देवाशी समेट झालेला आहे. पापामुळे आपण देवापासून विभक्त झालो होतो, पण येशूच्या द्वारे पाप क्षमा मिळवून आपण पुन्हा देवाशी जोडले गेलो. म्हणून आता आपण हाक मारतो आणि देव ऐकतो, आपण मागतो आणि देव आपल्याला देतो. देव आपल्या प्रार्थनेला उत्तर देतो, कारण आत्ता आपण येशूच्या रक्ताद्वारे देवाशी जोडले गेलेलो आहोत. जगभरात केवढे लोक आहेत म्हणतात आम्ही खूप वर्षे प्रार्थना केली, प्रार्थनेने काय होतं. लोक इथे येऊन मोठमोठ्या साक्षी देतात, आणि इथेच नाही, जिथे जिथे येशूच्या सुवार्तेची घोषणा होत आहे त्या त्या ठिकाणी लोक साक्ष देतात. आम्ही देवाकडे मागितलं, आम्हाला मिळालं, आम्हाला हा आशीर्वाद मिळाला, ही आजारमुक्ती मिळाली, अनेक आशीर्वाद, इतके की त्यांचं जीवन आशीर्वादाने संपन्न होऊन जातं, मजबूत जीवन बनतं. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या सगळ्याचं कारण काय आहे? ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. हे जर झालं नसतं तर आपण देवाशी जोडले गेलो नसतो. जगभरात जिकडे जिकडे येशूच्या नावाची घोषणा होते, त्याच्या क्रूसाच्या बलिदानाची घोषणा होते, मग वदना असो की नायगाव असो, आणि मग महाराष्ट्रातलं कोणतंही ठिकाण असो, भारतातलं कोणतंही ठिकाण असो, की जगातला कोणताही देश असो, जिथे जिथे येशूच्या वधस्तंभाच्या बलिदानाची घोषणा होते त्या त्या ठिकाणी लोक अनुभव घेतात की आम्ही प्रार्थना करतो आणि देव आम्हाला उत्तर देतो, आम्ही मागतो आणि देव आम्हाला देतो, देव आमचे शब्द ऐकतो. इतकंच कशाला, देव आमच्या मनातले विचार पण पाहतो. आम्ही काही गोष्टी मागत नाही, फक्त मनात आणतो आणि देव आमच्या पुढ्यात हजर करून ठेवतो. जे मागितलं नाही ते पण देव देतो. आम्हाला फक्त इच्छा झाली होती किंवा मनात विचार आला होता आणि देव आमच्यासाठी ती गोष्ट करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण या पलीकडे, याच्या बाहेर लोक ओरडत आहेत, प्रार्थनेने काय होतं, आम्ही खूप प्रार्थना केली, काही होत नाहीये, खूप उपास तपास केले, खूप नवस केले, खूप काही केलं, प्रार्थनेने काही घडत नाही, देव काही ऐकत नाही, देव कोणाला काही उत्तर देत नाही. जी प्रार्थना येशूच्या क्रूसाच्या माध्यमातून नाहीये, त्या प्रार्थनेची उत्तर लोकांना मिळत नाहीयेत. कारण जर तुमचा देवाशी समेटच झालेला नाहीये, तर ज्याप्रमाणे बायबल म्हणतं, परमेश्वर स्वतः म्हणाला, तुमचे अपराध तुम्ही आणि मी आपल्यामध्ये आडभिंतीसारखे उभे राहिलेले आहेत. तुमच्या पातकांमुळे मी तुम्हाला दर्शन देत नाही, तुमच्या पापांमुळे मी तुमचं ऐकत नाही. ही देवाची वचनं सबंध जगासाठी आहेत. परमेश्वर अखिल मानवतेला सांगत आहे, पहा, उद्धार करवत नाही एवढा माझा हात तोकडा झालेला नाहीये, तुम्हाला तुमच्या संकटातून दुःखातून बाहेर काढवत नाहीये एवढा माझा हात तोकडा पडलेला नाहीये. तुम्ही रडताय, मागताय, ओरडताय आणि मला ऐकायला येत नाहीये एवढे माझे कान मंद झालेले नाहीयेत. पण तुमची पाप,
तुमचे अपराध, तुम्ही आणि मी आपल्यामध्ये आड भिंतीसारखे झालेले आहेत. तुमच्या पातकांमुळे मी तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. देव पवित्र आहे, माणूस पापी आहे. आणि पापी माणूस आणि पवित्र देव यांच्यामध्ये एक भयानक भिंत उभी आहे, ज्यामुळे रडणारी माणसं, ओरडणारी माणसं देवाला दिसतात. देव ऐकतो, बघतो, तरी देव त्यांना सोडवू शकत नाही, कारण देव पवित्र आहे. पण ही किती आनंदाची गोष्ट आहे की येशूच्या क्रूसाच्या बलिदानाच्या द्वारे ही भिंत पाडली गेलेली आहे. जेवढ्यांनी येशूचा स्वीकार केला, येशू माझा प्रभू, माझा तारणारा, तो माझ्यासाठी क्रूसावर मेला, असा जे विश्वास ठेवतात आणि येशूला स्वीकारतात, त्या प्रत्येकाच्या जीवनातून ही जी भिंत आहे ना, ती पडून जाते. प्रत्येकाच्या जीवनातून जो जो माणूस ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा संदेश स्वीकारतो, ज्याला ज्याला हे देवाचं प्रेम कळतं आणि जो स्वीकारतो, विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनातून ही भिंत पडते. आणि भिंत पडल्यामुळे त्याचा देवाशी समेट होतो, तो देवाशी जोडला जातो आणि मग त्याला अनुभव यायला सुरुवात होते. आत्ता मी देवाकडे मागतो आणि देव माझा ऐकतो. मी प्रार्थना करतो आणि देव मला उत्तर देतो. जर तुम्ही अशा स्थितीत पोहोचला आहात, तर लक्षात ठेवा, तुम्ही आणि देव, तुम्हा दोघांमधली पापाची भिंत पडलेली आहे आणि तुम्ही देवाशी जोडला गेला आहात. आणि म्हणून देव तुमच्या प्रार्थनेला उत्तर देत आहे. इतकंच काय, जर तुम्ही देवाशी फारच जोडला गेला असाल, तर अनेक वेळा तुम्ही न मागता पण देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो. तुमच्या मनात आलेले विचार, तुमच्या हृदयात उत्पन्न झालेल्या इच्छा पण तुम्ही प्रार्थनेत शिस्तीत देवाकडे न मागता सुद्धा देव तुमच्यासाठी त्या पूर्ण करतो. हालेलुया, 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 हालेलुया. एका मुलाने एक सुंदर साक्ष दिली होती. मला वाटते 7वी-8वीचा मुलगा असेल. त्याला प्रार्थनेला यायला आवडत नव्हतं आणि त्याची आई त्याला सतत सांगायची, चल प्रार्थनेला, चल प्रार्थनेला. तो येत नव्हता आणि मग शेवटी आईच्या आग्रहाखातर तो आला आणि त्याने देवाला असं सांगितलं, तू जर खरोखर माझ्यावर प्रेम करतोस तर माझी एक इच्छा आहे, माझ्या पप्पांनी मला सायकल आणून द्यायला पाहिजे. मला जर सायकल मिळाली ना, मी मागणार नाही पप्पांकडे, मी तुला सांगतोय, मला जर सायकल मिळाली तर मला पक्क कळेल की तू माझ्यावर प्रेम करतोस. आणि हा मुलगा घरी गेला. त्याने आपल्या मनातली इच्छा आपल्या पप्पाला, आईला, कुणाला सांगितली नाही. आईच्या आग्रहाखातर जबरदस्तीने आईने प्रार्थनेला आणलं म्हणून तो आला आणि त्याने देवाकडे अशी प्रार्थना केली आणि एका आठवड्याने त्याच्या पप्पांनी त्याला सायकल आणून दिली. साक्ष देताना पण तो मुलगा हसत होता. तो म्हणतो, मला आश्चर्य वाटतं, मी सांगितलंच नव्हतं त्यांना, मी फक्त देवाला बोललो होतो आणि एका आठवड्यात पप्पांनी मला चांगली सुंदर सायकल घेऊन दिली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाशी जोडलं जाणं किती आनंदाचं आहे. फक्त आपण विचार करतो आणि देव आपल्या इच्छा पूर्ण करतो. या मुलाने आपल्या बापाला सांगितलं नाही. त्याच्या बापाला कुठून कळालं? त्याच्या बापाला त्याच्या खऱ्या बापाने सांगितलं, जो स्वर्गात बसलेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून देव तुमचा पण बाप आहे आणि तुमच्या मुलांचा पण बाप आहे. बाबा, पप्पा. देव आपला पण पप्पा आहे आणि आपल्या मुलांचा पण पप्पा आहे. तो कुणाचा आजोबा नाही आणि पणजोबा नाहीये. असं नका सांगू की तो माझा बाबा आहे त्यामुळे तुझा आजोबा आहे. तुमच्या मुलांना असं नका शिकवू की देव माझा बाबा आहे म्हणून तुझा आजोबा आहे. बरं का, देव कुणाचा आजोबा आणि पणजोबा नाहीये, तो सगळ्यांचाच बाबा आहे. हालेलुया, हालेलुया. कारण भले तुम्ही मुलांना शारीरिक जन्म दिलेला आहे, पण सगळ्यांच्या शरीराचा आणि आत्म्याचा निर्माता, सृष्टीकर्ता आणि जीवनदाता तो परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्यापैकी प्रत्येकावर देव प्रेम करतो. प्रत्येकावर. देवाला आपल्याला विपुल जीवन द्यायचं आहे. आनंद, शांती, सुख
हे देवाला आपल्याला जगात द्यायचं आहे. सुख म्हणजे जगाचं सुख नाहीये, देवाच्या राज्यातलं खरं सुख, खरा आत्मिक आनंद देवाला आपल्याला द्यायचं आहे. आपलं जीवन जे दुबळं आहे आणि कमजोर आहे ते देवाला सामर्थ्यशाली बनवायचं आहे, संपन्न बनवायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन असं म्हणतं की आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला. आपण दुर्बळ होतो म्हणजे काय? काही श्रीमंत लोक म्हणतील आम्ही कधी दुबळे होतो, आमच्याकडे तर खूप पैसा आहे. धनवान म्हणतील आम्ही कधी दुबळे होतो, आम्ही तर मजबूत लोक आहोत. आणि कोणी बॉडी बिल्डर असेल, शरीराने फार ताकदवान असेल, त्याला तर हे कधीच पटणार नाही की मी दुबळा आहे म्हणून. ज्याच्या अंगामध्ये खूप ताकद आहे त्याला कधीच पटणार नाही की मी दुबळा आहे. पण लक्षात घ्या, जेवढे पापी आहेत आणि जेवढे पापामध्ये आहेत ते सगळे दुबळे आहेत. तुमच्याकडे शरीराची ताकद असेल पण जर तुम्ही पापात आहात तर तुम्ही दुबळे आहात. तुमच्याकडे पैशाची ताकद असेल पण जर तुम्ही पापात आहात तर तुम्ही दुबळे आहात. तुमच्याकडे मालमत्तेची ताकद असेल पण जर तुम्ही पापी आहात तर तुम्ही दुबळे आहात. तुमच्याकडे शिक्षणाची ताकद असेल पण तुम्ही जर पापात आहात तर तुम्ही दुबळे आहात. तुमच्याकडे जगातल्या मान प्रतिष्ठेची ताकद असेल, तुम्ही जगात एक प्रतिष्ठित व्यक्ती असाल, लोक तुमचा मान ठेवत असतील, तुम्हाला सलाम ठोकत असतील, पण जर तुम्ही पापी आहात तर तुम्ही दुबळे आहात. पैसा, मालमत्ता, शिक्षणाच्या पदव्या, जगातला मान सन्मान, शरीराची ताकद कोणालाही जीवन देऊ शकत नाही, कोणालाच नाही. शरीराची ताकद, पैशाची ताकद, शिक्षणाची ताकद, जगाच्या मान प्रतिष्ठेची ताकद काय कामाची आहे? मान प्रतिष्ठा, जोपर्यंत तुमच्याकडे अधिकार आहे लोक तुम्हाला सलाम ठोकतील, पण तो अधिकार काही काळाचा असतो. तो काळ संपला की मग तुम्ही अंथरुणावर आजारी अवस्थेत पडून राहता, कोणी तुमच्याकडे ढुंकून पण बघत नाही. आपण दुबळे आहोत. लक्षात ठेवा, जो पापी आहे तो दुबळा आहे, त्याचा आत्मा दुबळा आहे, आणि ज्याचा आत्मा दुबळा आहे तो सर्वांगी दुबळा आहे, सगळ्या बाजूनेच दुबळा आहे. पण ज्याला ज्याला येशूच्या रक्ताने पाप क्षमा मिळाली आणि जो देव आणि तो याच्यातली आडभिंत पडली आणि त्यामुळे देवाशी जोडला गेला, तो यापुढे दुबळा नाहीये, तो सामर्थ्यशाली व्यक्ती आहे. कारण त्याचा देवाशी संबंध झालेला आहे, तो देवाशी जोडला गेलेला आहे, तो देवाशी एकरूप झालेला आहे आणि देव त्याचा बाप, तो देवाचं मूल बनलेला आहे. आतापासून देवाची कृपा त्याच्या जीवनावर आहे, देवाचे आशीर्वाद त्याच्या जीवनावर आहे, देवाची मेहर नजर त्याच्यावरती आहे आणि म्हणून आता तो दुबळा नाहीये. भले त्याच्याकडे पैसे नसतील आणि तो भाड्याच्या घरात राहत असेल, पण तो सामर्थ्यशाली आहे, कारण तो जसं बोलेल तसं घडणार, त्याचे विचार जे येतील त्याप्रमाणे देव करणार. तो मागणार आणि देव ऐकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला एका प्रार्थना चालवणाऱ्या बंधूने एक उदाहरण सांगितलं, एक घटना सांगितली, ऐकून मला हसायला आलं, पण तुम्हाला सांगते. घटना अशी आहे की ते भाऊ एका ठिकाणी प्रार्थना घेतात. तिकडे एक भाऊ प्रार्थनेला येतात, थोडे वयस्कर आहेत. त्यांनी येशूवर चांगला विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्या विश्वासामुळे आजूबाजूचे शेजारी त्यांना खूप त्रास द्यायचे, खूप हैराण करायचे, उलटसुलट बोलायचे आणि मग अजून काही चुकीचे प्रकार करायचे. या बंधूने बराच काळपर्यंत ते सहन केलं. एक दिवस काही शेजारी त्यांच्याकडे आले आणि त्यांना काही शिव्या द्यायला लागले, काय उलटसुलट बोलायला लागले. तेव्हा हा वयस्कर बंधू त्यांना म्हणतो, बघा इतके दिवस मी शांत होतो, पण मी ज्याच्यावर विश्वास ठेवलाय ना त्याच्याकडे जर मी एक प्रार्थना केली ना तर तुम्ही दिसायचेच गायब व्हाल. ते जे घाबरून पळाले ते परत आलेच नाहीत. त्यांना वाटलं हा याचा देव काहीतरी जादूटोणा करतो वाटते, काहीतरी भगतगिरी करेल हा, कारण हा म्हणतो मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याच्याकडे जर मी एक प्रार्थना केली ना तर तुम्ही दिसायचे गायब व्हाल. हालेलुया. मला ऐकून हसू आलं, पण हे खरं आहे. देवाचा माणूस दुबळा नाहीये, सामर्थ्यशाली आहे. देवाचा माणूस दुबळा नाहीये, सामर्थ्यशाली आहे.
तुम्हाला जर पापांची क्षमा झालेली आहे तर कधी स्वतःला दुबळे समजू नका. तुम्ही गरीब असाल आणि भाड्याच्या घरात राहत असाल, पण तरी तुम्ही सामर्थ्यशाली आहात. आणि आपल्या पुढे आदर्श आहे. येशूचा प्रमुख शिष्य पेत्र आणि लाडका शिष्य योहान लंगड्या भिकाऱ्याला बोलले होते, तुला देण्यासाठी माझ्याजवळ सोनं रूप काही नाहीये. गरीब माणूस. पेत्र बिचारा गरीब होता ना, कारण येशूसाठी त्याने सगळं सोडलं होतं. तुला देण्यासाठी माझ्याजवळ सोनं रूप काही नाहीये, पण जे आहे ते तुला देतो. नासूर येशूच्या नावाने चालू लाग. आणि त्या लंगड्या भिकाऱ्याचा हात धरून उठवलं. तो लगेच उडी मारून उभा राहिला. बायबल म्हणतं की त्याच्या पायामध्ये घोट्यामध्ये बळ आलं. तो उडी मारून उभा राहिला. जन्माचा लंगडा जो कधी उभा राहिला नव्हता, चालला नव्हता, तो उडी मारून उभा राहिला आणि चालू लागला. पेत्राकडे सोन्या रुपयाची ताकद नव्हती, पण पेत्राकडे देवाची ताकद होती. हालेलुया, 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 हालेलुया. किती श्रीमंत लोक मोठाल्या आजाराने मरण पावतात, त्यांचा पैसा त्यांना वाचवू शकत नाही. किती लोक वेगवेगळ्या आजारात आणि वेगवेगळ्या कष्टात संपून जातात, त्यांची जगिक ताकद त्यांना वाचवू शकत नाही. म्हणून ही ताकद खरी ताकद नाहीये. जर आपला देवाशी संबंध जोडला गेलेला आहे, आपण देवाशी एक रूप झालेलो आहोत, जर आपल्यामधली आणि देवामधली आडभिंत पडलेली आहे, तर आपण बलवान बनत चाललेलो आहोत. कारण आपलं नातं जगातल्या माणसाबरोबर नाही, तर जो आपल्या देहाचा आणि आत्म्याचा बाप, त्या सर्व समर्थ देवाशी जोडलं गेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कधीही निराश होऊ नका, कधी हताश होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा की निराशा हे सैतानाचं फार मोठं हत्यार आहे. सैतानाची काही हत्यारं फार मोठी आहे. ज्याप्रमाणे भीती सैतानाचं हत्यार आहे, भीती, त्याप्रमाणे निराशा हत्यार आहे. तो आपल्याला निराश करतो. निराश. आपल्या जीवनात काही वाईट गोष्टी घडल्या, काही मनाविरुद्ध घडलं की तो आपल्याला सांगतो, बघ देवाने तुला सोडलंय, काय फायदा प्रार्थनेला जाऊन, काय फायदा हे करून, काय फायदा बायबल वाचून. तो आपल्याला निराश करतो. निराश होऊ नका. देवाचं आपल्यावर प्रेम आहे. देव आपल्यावर प्रेम करतो. आणि केवढं प्रेम करतो. आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. जेव्हा तुम्ही खूप दुःखात असता, खूप दुःखात, तेव्हा डोळे बंद करा आणि आठवण करा. आपल्या मनाच्या डोळ्यांनी बघा, जेव्हा आपल्या प्रभूला त्याच्या पाठीवर चापकाचा मार दिला जात होता आणि तो तडफडत होता, ते दृश्य डोळ्यासमोर आणा. तुमच्यापैकी बहुतेकांनी येशूच्या दुःख सहनावरचा सिनेमा बघितला असेल. ज्यांनी बघितला नाहीये तुम्ही बघून घ्या. आपण निवासी शिबिरात पण दाखवतो. ही जी महत्वाची दृश्य असतात ना, ही आपल्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये आणि अंतकरणामध्ये फिट करून ठेवा. फिट, घट्ट करून ठेवा. कोणत्याही खोडरबरने ती खोडता आली पाहिजे नाहीत. जेव्हा खूप दुःखात असता, खूप निराश असता, तेव्हा डोळे बंद करून ते दृश्य आठवा. जेव्हा आमच्या प्रभूच्या पाठीवर चापकाचा मार दिला जात होता, तेव्हा तो कसा तडफडत होता, किती विव्हळत होता, त्याचं रक्त कसं जमिनीवर पडत होतं. मी त्याच्यापेक्षा मोठं दुःख भोगत नाहीये, कारण हा प्रत्येक फटका ही माझ्या पापांची शिक्षा होती. जेव्हा त्याच्या हातावर खिळा ठोकला गेला, तो किती तडफडला. आमच्या हाताला एक टाचण टोचली तरी सहन होत नाही. तो खिळा हातातून पुढून गेला, मागून बाहेर आला, आर पार गेला. ते दृश्य आठवा. अशासाठी आठवा की जेव्हा तुम्ही ते बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल, जाणीव होईल, पुन्हा एकदा आठवण होईल, देव माझ्यावर केवढं प्रेम करतो. हे सगळं त्याने माझ्यासाठी सोसलं, माझ्यासाठी. त्यामुळे आज मी किती दुःखात असलो तरी मला निराश व्हायचं नाहीये. देवाचं माझ्यावरचं प्रेम संपलेलं नाहीये. देवाने मला सोडलं नाहीये. देवाचं जर प्रेम संपलं असतं किंवा देवाच्या प्रेमाला जर मर्यादा असती तर ख्रिस्त जगात आलाच नसता. नोहाच्या काळात जेव्हा पाप वाढली आणि देवाला फार संताप आला, तेव्हा जलप्रलय होऊन सबंध पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा नाश झाला.
या दुसऱ्या वेळेला पण देवाला ते सहज शक्य होतं. जलप्रलय होऊन, मोठा पाऊस पाडून किंवा आकाशातून अग्नी पाडून तो संपूर्ण मानवतेला खाक करू शकत होता. आजही तो करू शकतो. तो दुबळा नाहीये. त्याचं सामर्थ्य आणि त्याची ताकद खूप मोठी आहे. पण देवाने मानवाला नष्ट केलं नाही, तर मानवाला वाचवण्यासाठी तो स्वतः मानव झाला आणि या जगात येऊन मानवतेची पाप स्वतःवर घेऊन त्याने क्रूसावर प्राण दिला. म्हणून मी सांगितलं, जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा आपले डोळे बंद करा आणि प्रभूच्या दुःख सहनाची दृश्य डोळ्यासमोर आणा. त्याच्याने तुम्हाला पुन्हा एकदा अगदी प्रकर्षाने जाणीव होईल की माझा प्रभू माझ्यावर केवढं प्रेम करतो. हे दुःख त्याने माझ्यासाठी भोगलं, तर मग आत्ता या संकटात पण तो मला सोडणार नाही. आता या आजारात पण तो मला सोडणार नाही. त्याने जर तेव्हा माझ्यासाठी दुःख भोगलं आणि मला त्या दुष्ट सैतानाच्या हातातून बाहेर काढलं, तर तो आत्ता पण तेच प्रेम माझ्यावर दाखवणार आणि मला या दुःखातून बाहेर काढणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या माणसासाठी कदाचित कोणी मरण्याचं धाडस करेल, परंतु देव आपणावरील त्याच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.